माजी कोया बक्षीस नावाप्रमाणे समर्थ असलेलं पॅनल निश्चितच सामर्थ्यवान संचालकांनी भरलेलं आहे आणि आमच्या सुज्ञ सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवला. अनेक खोटे नाटे आरोप आमच्यावर करण्यात आले, परंतु कुठलीही भीती न बाळगता अवघ्या 8 दिवसात आम्ही इलेक्शनला सामोरे गेलो आणि समर्थ असलेल्या या सामर्थ्यवान संचालक मंडळाने सभासदांनी आमच्या विश्वास ठेवून भरघोस असे आमचे 16च्या 16 उमेदवार विजयी करून दिले. हा खरंच फार मोठा विश्वास सभासदांचा आहे आणि भविष्यात त्या विश्वासाला पार राहून त्यांच्या अधीन राहून आम्ही त्यांच्यासाठी भरघोस असं काम करू हे त्यांना आश्वासित करतो. डिपॉझिट जप्त करून टाकले, काय सांगशील? नाही, ते डिपॉझिट जप्तच होणार होतं, कारण ही अभद्र अशी युती होती. ज्या प्रकारे काही मुंबईतील अभद्र लोक, काही कोल्हापुरातील जे नेहमीच सत्ताधाऱ्यांविरुद्ध काम करत असतात, केवळ इलेक्शन सत्तेसाठी ते एकत्र आले होते, हे सभासदांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी या अभद्र युतीला अतिशय नाकारलं आणि सर्वांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे आणि भरघोस मताने आम्ही निवडून आलेलो आहे. श्रेय जे आहे ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे जे सन्माननीय सदस्य जे मतदान करतात, जे आमचे मतदार आहेत, त्यांचं हे श्रेय आहे. आणि 14च्या 14 उमेदवार हे त्यांनी विजयी करून दिलेले आहेत. आता आम्ही जे काही वचननामा जाहीर केला होता किंवा आम्ही जे काही गोष्टी करण्यासाठी पुढे सरसावलो आहोत, त्याची आता अंमलबजावणी कशी करता येईल यासाठी आमची जबाबदारी वाढली आणि आम्ही त्या पद्धतीने काम करणार आहोत. मला वाटतं विविध गोष्टी आम्ही ज्या डिक्लेअर केल्या होत्या, डिजिटायझेशन असेल, आमच्या कलाकारांसाठी, पडद्यामागच्या कलाकारांसाठी जी निवास व्यवस्था आहे त्याच्यासाठी जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सगळ्या कलाकारांना आणि सगळ्या घटकांना अंडर वन रूफ कसं आणता येईल याच्यासाठी चित्रपट संमेलन हे यावर्षीपासून सुरू करण्याचा आमचा मानस आहे. रवींद्र नाट्य मंदिरमधली आमची जी गेलेली जागा आहे ऑफिसची, ती पुन्हा मिळवणं हे आमचं ध्येय असणार आहे. आणि त्याचबरोबर जो GRमधून आमचं नाव वगळण्यात आलं होतं आणि NOC मिळण्यासाठी केवळ चित्रपट महामंडळाचा एक पत्र लागतं, NOC लागते, ते पुन्हा कसं GRमध्ये आणता येईल यासाठी आम्ही महत्त्वाचा प्रयत्न करणार आहोत. प्रोफेशनल लेवलला ही निवडणूक निवडून आणणं आम्हाला खरंच शक्य झालेलं नव्हतं, पण त्यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक निवडून आणलेली आहे त्याच्यातून आम्हाला काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पण या निवडणुकीमध्ये कुठेतरी कोल्हापूरबाबत सुद्धा अपप्रचार झाला असं वाटतं? अजिबातच झालेलं नाही, ॲब्सोल्युटली नाही. तुम्हाला तसं म्हणायचं असेल तर मला सांगा काय. पण मी जिथे जिथे प्रेस घेतल्या, मुंबईमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, त्या सगळ्या ठिकाणी रादर खूप पॉझिटिव्ह मतं आम्हाला ऐकायला मिळत होती. पण त्याचं कन्व्हर्जन वोटिंगमध्ये होऊ शकलं नाही याचं आम्हाला वाईट वाटतं.